बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पॅनलचे कार्यकर्ते मतांसाठी सुप्रिया सुळे यांच्या भेटीला गेले। नीलकंठेश्वर पॅनलचे कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी गोविंद बागेत आले। तुमच्या पॅनलला मतं का द्यावीत असा सवाल सुप्रिया सुळेंनी त्या कार्यकर्त्यांना विचारला। सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या पॅनलच्या कार्यकर्त्यांशी यावेळी संवाद साधला। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। जयकुमार, अजित पवारांचे कार्यकर्ते ज्या वेळेला सुप्रियाताईंना भेटायला आले तेव्हा त्यांनी संवाद साधला, काही प्रश्नही विचारले असं समजतंय, काय नेमकं हे संभाषण होतं? आज माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत। खासदार सुप्रिया सुळे देखील हे बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी त्यांच्या गोविंद बाग येथे एका कार्यकर्ते त्यांच्या जे पॅनल मधले जे उमेदवार होते उमेदवारांची एक बैठक त्या ठिकाणी घेतली होती। परंतु ही जी बैठक ज्यावेळेस चालू होती त्याच वेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनलचे नीलकंठेश्वर पॅनलचे कार्यकर्ते या ठिकाणी मतं मागण्यासाठी गोविंद बाग येथे दाखल झाले। कारण की या कारखान्याला शरद पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील हे देखील सभासद आहेत आणि त्यांचे मत त्यांच्या पॅनलला मिळावं म्हणून याकरिता अजित पवार गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते, गोविंद बागेत आले होते। यावेळी सुप्रिया सुळेंना त्यांनी मागणी केली किंवा त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या पॅनलला मतदान करा। त्यावेळी सुप्रिया सुळेंनी त्यांना विचारपूस केली की नेमकं काय आम्ही तुमच्या पॅनलला का मतदान करायचे, काय नेमकं आहे कारण काय, अशी त्या सुप्रिया सुळेंकडनं देखील त्यांना विचारपूस करण्यात आली। काहीशी चर्चा त्यांच्यामध्ये झाली आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांना नमस्कार करून त्या ठिकाणी कार्यकर्ते परत शरद पवार यांच्या भेटीला आले। नंतर शरद पवारांना भेटून देखील कार्यकर्त्यांनी शरद पवारांना विनंती केली की आमचा असा पॅनल आहे। यावेळी शरद पवारांमध्ये आणि अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील चर्चा झाली आणि त्यानंतर जे कार्यकर्ते होते अजित पवार गटाचे ते गोविंद बागेतून बाहेर गेलेले आहेत। रिद्धी जी जयकुमार, तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा। आता सध्या आपण प्रेक्षकांना ही दृश्य पुन्हा एकदा सांगूयात। अजितदादांचे हे कार्यकर्ते होते जे शरद पवारांना सुद्धा भेटले, सुप्रिया सुळेंना सुद्धा भेटले, त्यांच्यामध्ये संभाषण झाल्याचं आपण पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी जयकुमार यांच्याशी बोलणार आहोत। जयकुमार, शरद पवारांच्या सुद्धा भेटीला पोहोचलेले होते हे कार्यकर्ते, काय नेमकं तेव्हा संभाषण झालं? शरद पवारांनी नेमकं काय सांगितलं या कार्यकर्त्यांना? शरद पवारांनी त्यावेळेस कार्यकर्त्यांची विचारपूस केली, तुम्ही कुठले आहात, त्यांचं नाव जाणून घेतलं, कार्यकर्ते कुठं आलेले आहेत, कोण कोणाचा, कारण की हे जे कार्यकर्ते होते त्यामध्ये काही तरुण देखील होते, काही ज्येष्ठ देखील होते। त्यावेळेस तरुणांना शरद पवारांकडून विचारपूस करण्यात आली, तुम्ही कोणाचे मुलगा आहात, काय आहात? मग शरद पवारांनी त्यांना सांगितले की तुमचे वडीलधारे आमच्या सोबत काम करायला होते, आम्ही सोबत काम केलेले आहे, असे देखील मार्गदर्शन शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना झाले। कार्यकर्त्यांनी विनंती केली की साहेब आमचा असा पॅनल आहे, तुम्ही या पॅनलला मतदान करा, असे देखील विनंती अजितदादाच्या कार्यकर्त्यांकडून साहेबांना करण्यात आलेली आहे। रिद्धी आणि त्यानंतर सर्व कार्यकर्ते गोविंद बागेतून बाहेर पडलेले आहेत। जी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी जयकुमार।